मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय पेटनाका येथे होणाऱ्या खंडेश्वर मानकेश्वर यात्रेनिमित्त होणाऱ्या मैदानात आणि फायनलसाठी बैल पात्र झालेला आहे. तर त्यांची मुलाखत घेतोय आपण. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव युवराज पवार, गाव गाव ओढोली निळेश्वर. बैलाचं नाव काय आहे आपल्या? बैलाचं नाव राजा. काल गाडी कशी पळली, म्हणजे नियोजन कसं काय झालेलं? नियोजन आमची गाडी घरचीच पळाली. राजा आणि बाजा घरचा साज आपला. घरचा साथ पळाला. घरचा साज पहिल्यांदा पळाला की याच्या आधी पण पळाला? आधी पण पळाला. आणि काय सांगाल बैलाबद्दल? मैदानात राहिली गाडी, सुरलीच्या मैदानात पण राहिली ती गाडी आमची. बैल आपला घरचा आहे की विकत घेतलेला आहे? विकत घेतलेला आहे, पण लहानपणापासून. म्हणजे किती वर्ष झालं आहे आपल्यापासून आपल्याकडे? आता 4 वर्ष झाली आमची. 4 आजपर्यंत किती मैदान केले आपण? मैदान भरपूर केली, भरपूर ठिकाणी राहिला. किती गुलाल घेतलेत? सांगू शकत नाही, पण भरपूर गुलाल घेतलेत. 60-65. नियोजन कोणाकडे असतं याचं? नियोजन सगळीच करते. घरची गाडी असल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नसेल. काय लय येतो. आणि ड्रायव्हर कोण असतं गाडीला आपल्या? ड्रायव्हर रवी ड्रायव्हर असते, जेटो ड्रायव्हर असते, युवराज ड्रायव्हर असते. तर आजच्या मैदानाला घरची गाडी पळवायची कधी ठरलं होतं तुमचं? 4 दिवसापूर्वी म्हटलं घरची गाडी आहे. तर कशी गाडी पाहिली गटाला आणि सेमीला? गटाला पहिल्या गटात पळाली हां, आणि सेमीला कडनं गाडी पळाली 6 नंबर फाटीनं. हां. सामना निकाल दिला 5 त्यानंतर डिसिजन असा आम्ही घेतला की सामन्यातली एक गाडीतला बैल हा बैल ही फायनल पळवायची. मग दुसरी गाडी कोणाची होती? सामन्याला होती ती दुसरी गाडी 5 होती. मग ठरलं कसं काय तुमचं दोघांचं? म्हणजे आपलं शंभू ही गाडी पळाली आणि राजा आणि बाजी ही गाडी पळाली. त्यानंतर आम्ही डिसिजन असा घेतला की पाचुंबरीचा एक खोंड दुसरा आणि हा राजा बैल हे पळवू आपण. म्हणजे कसं काय नियोजन झालं, म्हणजे ठरलं कसं काय? ठरलं मालकांच्या चर्चाहून संगनमत झालं. 4 मालकांच्या ह्याच्यात ते झालं. आमची घरची गाडी होती त्याच्यामुळे आम्ही म्हणजे त्यासनी निर्णय सांगितला बाबा कसं. जास्त करून घरची गाडी लोक पळवत नाहीत, कारण की पहिरा बघतात, दुसरा चांगला बैल बघतात आणि पळवतात. तर तुम्ही घरची गाडी पळवण्याचा डिसिजन घेतला त्यावेळी लोक काय म्हटले का की बाबा दुसऱ्यावर पळवूया किंवा तुमच्यासाठी फोन येते त्याच्या संघ आणू किंवा त्याच्या संघ आणू, पण आम्ही दुसऱ्याला पण देतो बैल, पण शक्यतो करून आम्ही घरचीच गाडी. मला वाटलं की आपण घरची गाडी आणली म्हटलं वायदी वगैरे मागितली असेल आणि इकडे तिकडे, त्यामुळे म्हटलं घरचीच गाडी आणलेलं बरं असं म्हणून गाडी आणली. वायदी ही मागते ती घेते ती तो विषय नाही, फक्त घरची गाडी पळती या स्पीड लागतंय त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी. चालतंय. फायनलसाठी शुभेच्छा तुम्हाला. बरं.